नमस्कार. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज निफ्टीमध्ये पुन्हा एकदा नवीन हाय लागला. फिन निफ्टीमध्ये असेल, मिड कॅप निफ्टीमध्ये असेल, पुन्हा एक नवीन हाय आज पाहायला मिळालेले आहेत ATH. फक्त बँक निफ्टीचा हाय बाकी आहे. आता याच अनुषंगाने उद्या काय होऊ शकतं, उद्या महत्त्वाच्या लेवल काय असतील, म्हणजे निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात किंवा फिन निफ्टीची जी काही एक्सपायरी आहे उद्या, त्यासाठी महत्त्वाचे लेवल काय असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काल आपण जी काही चर्चा केली, मी कालही सांगितलं होतं की सध्या लेवलवरती फोकस करा, मार्केट व्होलेटाईल राहू शकतं, स्टॉप लॉस ट्रेल करा आणि क्वांटिटी लिमिटेड ठेवा. हेच पुढचे काही दिवस आपल्याला फॉलो करायचं आहे. क्वांटिटी आणि स्टॉप लॉस ट्रेल करणं यावरती विशेष लक्ष असलं पाहिजे. मार्केट व्होलेटाईल राहू शकतं. आपण काल जी चर्चा केलेली होती, काल म्हणण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय होतं, विकली ॲनालिसिस. विकली ॲनालिसिसमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. विकली ॲनालिसिसमध्ये वरती जी लेवल येते आहे, कारण का आपण आत्ता ऑल टाईम हायला आहोत. नवीन लेवल टेस्टेड लेवल नाही आहेत आपल्याकडे. नवीन लेवल इन द सेन्स टेस्टेड लेवल नाही आहेत. ज्या लेवल निघत आहेत त्या आहेत आपल्याकडे फक्त. आणि त्यामध्ये महत्त्वाची लेवल होती 23,140च्या आसपास. आणि आज अगदी करेक्ट 12:50ला मी आपल्या चॅनलला सुद्धा मेसेज केलेला होता की इथे ज्या काही लॉंग पोझिशन आहेत ना, त्या एकदा बुक करा, इथे प्रॉफिट बुक करा, पुन्हा संधी मिळणार आहे आपल्याला खाली कुठेतरी, मग तेव्हा आपण नवीन एंट्री घेऊयात. आणि अगदी त्याच लेवलपासून 12:50ला मेसेज केलेलं होतं. कदाचित ही कॅन्डल चालू असेल त्यावेळेस, आणि मग त्यानंतर आपण कंटिन्यूअस फॉल पाहिलेला आहे. बरं, आज महत्त्वाचे एंट्री लेवल काल काय डिस्कस केलं ते आपण, की जोपर्यंत कमीत कमी 22,900 ही लेवल ब्रेक होत नाही, 900-930 ही जी महत्त्वाची लेवल आहे ती जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही कंडिशनमध्ये पुढची संधी शोधणार नाही आहे. त्याच्या खाली ते सुद्धा 100 पॉईंट आणि मग 800च्या खाली जी काही ॲग्रेसिव्ह सेलिंग आहे ती पाहायला मिळेल. आज सकाळी काय झालं, गॅप ऑफ ओपनिंग नंतर कंटिन्यूअस मार्केट खाली येत होतं. मग या लेवल टेस्टिंगला येणं खूप गरजेचं होतं. आणि इथे आपण पाहू शकतो ही लेवल टेस्टिंगला आहे. फॉर्मेशन कोणतंही बनलं नव्हतं, पण नंतरून या पद्धतीने डबल बॉटम ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं फॉर्मेशन, म्हणजे तुमचा इथे ट्रेड बनलेला असेल. अगदीच तुम्हाला इथे संधी नसेल मिळाली, तुम्ही या पद्धतीने जर कालच्या ट्रेंड लाईनला पहिली कॅन्डल सोडली तर या ठिकाणी हे ट्रेंड लाईन एक्सटेंड होताना इथे एक कॉलची पोझिशन बनू शकते. म्हणजे जर तुम्ही अगदी रूल फॉलो केले असतील तर इथेही संधी मिळाली असेल, इथे मिळाली असेल, किंवा 23,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे इथे खूप वेळ कन्सल्टेट केलं, म्हणजे तास दीड तास मार्केट या रेंजमध्ये होतं. आणि मग त्यानंतर ही रॅली आपल्याला कॅप्चर करता आली असणार आहे. आम्ही अगदी याच ठिकाणी ट्रेड केलेलं होतं. अगदी 100च्या आसपास निफ्टीचा ट्रेड घेऊन तो 180पर्यंत जाताना पाहायला मिळालं. थोडा आउट ऑफ द मनी होता, पण त्यामध्ये तेवढे रिटर्न मिळाले. इथे नक्कीच पुढची संधी होती, परंतु मी खूप वेळा सांगत असतो की मी एकदा ठरवलेलं जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनने मी जातो. चांगला ट्रेड मिळाला आहे तर दुसऱ्या ट्रेडच्या फंदात पडत नाही. आणि इथे ज्यावेळेस या पद्धतीचं फॉर्मेशन बनत होतं ना, दिसत होतं की याच्या खाली एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि तसंच झालेलं आहे. मी स्वतः पुट घेतलेलं नाही आहे, पण तुम्ही कोणी केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की कोणते ट्रेड केले. हा पहिला ट्रेड केला की हा दुसरा ट्रेड केला, की पहिला आणि दुसरा दोन्ही ट्रेड तुम्ही आज केलेले आहेत आणि काय प्रॉफिट झाला हेही नक्की कळवा. बरं, त्याबरोबरच काल मिडकॅपसाठी ज्या लेवल सांगितलं होतं ना, अगदी परफेक्टली वर्क होताना पाहायला मिळालं 500च्या वरती. आणि हे ॲनालिसिस करण्याच्या अगोदरच आम्ही BTST घेऊन गेलो अगदी 25 रुपयाला. तो 297चा त्याचा हाय बनलेला आज आपण पाहिलेला आहे. म्हणजे एक वन साईड मुवमेंट शेवटी नक्कीच फॉल आला, मी त्याविषयी चर्चा करणारच आहे, परंतु चांगली मुवमेंट मिडकॅपमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आता उद्या काय करू शकतो, ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे ना, तुम्ही थोडं जर छोटं केलं किंवा आपण 1 तासाचे किंवा 15 मिनिटाची कॅन्डलस्टिक लावून पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होतं. मार्केट कंटिन्यूअस वरती चाललेलं आहे किती 1-2-3 आठवडे. याच्यामध्ये एक चांगली रिट्रेसमेंट आपल्याला इथून पाहायला मिळाली नाही आहे. छोटी मोठी रिट्रेसमेंट होती, परंतु ही जी रिट्रेसमेंट झालेली आहे ना शेवटच्या अर्ध्या तासामध्ये, ती खूप महत्त्वाची होती. आता फक्त हे पाहायचं आहे की ही फक्त रिट्रेसमेंट होती की पुन्हा एकदा डाऊन साईडला मार्केट जाण्यासाठी तयार आहे किंवा नाही आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. लेवल त्याच असणार आहे. या कॅन्डलने तर पूर्ण, आता ही कॅन्डल का बनली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज दिवसभर मार्केट या लेवल सस्टेन करत होतं आणि ती लेवल होती 22,930. म्हणजे या लेवलच्या आसपास किंवा इथपर्यंत जास्तीत जास्त सगळ्यांचे SL असणार आहेत. जे लॉंग पोझिशन ज्यांच्याकडे होते त्यांचे SL असतील. इथे तुम्हाला ट्रेड मिळणार नाही, परंतु ही सायकोलॉजी खूप गरजेची आहे की तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करताय. आणि काय झालं, आज दिवसभर म्हणजे अगदी 3 वाजेपर्यंत मार्केट 23,000 ही लेवल परफेक्टली सस्टेन करत होतं किंवा त्याची रिस्पेक्ट करत होतं असं आपण म्हणूयात. व त्यानंतर काय झालं, मार्केट एकदम शार्प डाऊनसाईडचं मूव आलं. जे काही SL, मग ते 23,000 किंवा 22,930 असतील, 22,920 असतील, 22,880 असतील, इथपर्यंतचे जेवढे म्हणून काही SL होते ना, ते सगळे या कॅन्डलने घेतले आहेत. आणि पुन्हा तेवढीच शार्प रिकव्हरी. आणि 22,930 जो महत्त्वाची सपोर्ट लेवल होता किंवा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे आता 20-30 पॉईंटचा, तिथे येऊन बंद झालेला आहे. म्हणजे मार्केटला अजूनही डाऊन साईडला जायचं नाही आहे. मग आपण काय करणार आहोत, बस लेवल काहीही निघून पण या सिनेरिओनुसार आपण काय ठरवणार आहोत की डाऊन साईडचे किंवा पुढचे जे ट्रेड आहेत ना, ते शक्यतो अवॉइड करणार आहोत. आणि केलेच तर कमी क्वांटिटीने करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. कुठपर्यंत, ॲटलिस्ट 22,800
ही जी लेवल आहे 22,800 ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बाय ऑन डिप्सची संधी शोधणार आहे. उलटं काय होऊ शकतं, एक रॅली कालपासूनचा जर विचार केला, काल परवापासून एक चांगला फॉल किंवा ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतो किंवा हे गरजेचं असतं आणि इथे येऊन एखादा डबल बॉटम असेल किंवा अगदी इथे येऊन सुद्धा असेल तर या पद्धतीची अपसाईडची मुवमेंट पुन्हा कंटिन्यू होऊ शकते आणि हे खूप महत्त्वाचे असते. अशा पद्धतीची जी रॅली येते ना ती एकदम फास्ट असते किंवा ॲग्रेसिव्ह रॅली असते. त्यामुळे इथे हे प्रॉफिट बुकिंग झाले म्हणून लगेच डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन करायचे नाही आहेत. आता उद्या कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो हे समजून घ्या. हे लॉजिक निफ्टीसाठीही आहे, बँक निफ्टीची कॅन्डल तुम्ही जाऊन ही चेक करा. इथे सुद्धा सगळे एस एल घेण्यासाठी आलेले आहे किंवा फिन निफ्टीची सुद्धा अगदी सेम जे काही सकाळचे लो बनले होते ना सगळ्यांनी ते लो घेतलेले आहेत आणि इथे वीक आहे, कोणतीही स्ट्रॉंग कॅन्डल नाही आहे, सगळ्यांचे एस एल हिट झालेले आहेत आणि मार्केट पुन्हा आहे तिथे येऊन बंद झालेलं आहे. म्हणून आता उद्या महत्त्वाच्या लेवल पुन्हा लेवल त्याच निघून येतात, लेवल जास्त काही हे नाही आहेत. मग जर मार्केट फ्लॅट ओपन होतं का, फ्लॅट गॅपअपच्या केसमध्ये थोडं वेगळं असणार आहे फ्लॅट आणि गॅपअपच्या. जर फ्लॅट ओपन होतं थोडा वेळ सस्टेन करत आहे, ही जी लेवल आहे 22,920 ही लेवल सस्टेन करत आहे किंवा फ्लॅट ओपन होऊन शार्प खाली जाऊन वरती येते ना तरीही हे आपण फ्लॅटच कन्सिडर करणार आहोत. इथे थोडा वेळ सस्टेन करत आहे आणि 960 975 हा जो 10-15 पॉईंटचा झोन आहे ना तो जर ब्रेक होतो पुन्हा एकदा आपण बाईंगची संधी शोधणार आहोत. मग त्यानंतर 23,040ची जी लेवल आहे किंवा आजचा जो हाय सुरुवातीचा हाय होता ना ती लेवल 23,040 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि त्याच्यावरती आपला जो महत्त्वाचा रेजिस्टन्स निघून येतो ना तो आहे 23,140. पुन्हा एकदा ती लेवल टेस्ट होऊ शकते. मग ती 23,110 120 130 140 या 30-40 पॉईंटच्या झोनमध्ये कुठेही असू शकते आणि हेच टार्गेट घेऊन चालणार आहोत आपण. जे नवीन ॲग्रेसिव्ह बाईंग याच्यावरती आपण करणार आहोत म्हणजे इथपर्यंतचं टार्गेट आपण उद्या घेऊन चालणार. फ्लॅट असू देत किंवा गॅपअपच्या केसमध्ये काय होऊ शकतं, गॅपअप कुठे होते जर 23,040च्या वरती होतं तर डेफिनेटली बाईंगची संधी शोधणार आहे. इथे मध्ये कुठेही गॅपअप झालं तर एकतर इथे टेस्टिंगला येऊ द्यात किंवा इथे एखादा नवीन झोन क्रिएट करून नवीन ब्रेकआउट येऊ द्यात. तर त्या ब्रेकआउटचा लो 1:2 1:3 हे टार्गेट आणि त्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता डाऊन साईड जर फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट डाऊन साईड जाते ना तर पुन्हा एकदा हीच लेवल 22,920 900 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे फ्लॅट ओपनिंग नंतर जर हा ब्रेक होतो ना तर एक पुटची संधी घेऊ शकता. फक्त इथे सांगितल्याप्रमाणे 40% क्वांटिटीज घ्यायच्या आहेत, 30 40 50 पण कमी क्वांटिटी घ्यायच्या आहेत. आणि हा जो काही हाय बनलेला आहे 960चा हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. स्टॉप लॉस थोडा मोठा येतो व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये आहे त्यामुळे, तर तो स्टॉप लॉस असला पाहिजे आणि टार्गेट खूप ॲग्रेसिव्ह ठेवायचं नाही. 22,800 हेच तुमचं टार्गेट असलं पाहिजे आणि ते शार्प येऊन रिव्हर्सल येऊ शकतं. त्याच्यामुळे स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे. 22,800 जर ब्रेक झालं ना तर मग 22,660 आणि अगदी 22,500च्या लेवलसाठी मध्ये 720ची ही लेवल आहे 22,720. पण या लेवलसाठी मग आपण डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन करू शकतो. मग 500 उद्याच येईल किंवा परवा दिवशी आपल्याला 22,800च्या खाली येताना पाहायला मिळू शकतं आणि याच पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचे. जास्त इलेक्शन आहे, मार्केट उलटायला आहे, थोडे एस एल तुम्हाला फॉलो करावे लागतील की अशा पद्धतीने एस एल हंटिंग होत असेल तर ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून क्वांटिटी कमी पाहिजे. कारण का जर तुमच्या मोठ्या क्वांटिटी असतील ना तर या कॅन्डलमध्ये तुम्हाला खूप मोठा लॉस दिसायला लागेल आणि त्यावेळेस पण काय होतं तुम्ही पॅनिकमध्ये एक्झिट करता आणि मार्केट पुन्हाच तेवढी रिकव्हरी देते. त्यामुळे क्वांटिटी सध्याला थोड्या कमी ठेवा. आता दुसरा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी, मी कालही सांगितलं होतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडी स्ट्रॉंग आहे. कारण का बँक निफ्टीमध्ये जागा शिल्लक होती, जी काही जागा आपण म्हणतो ना ती शिल्लक अजूनही 500-600 पॉईंटची जागा शिल्लक आहे. खरं तर हा जो काही फॉल आपण 49,650च्या आसपास पाहिलेला आहे. खरं तर वरती मी कालही आपण 49,750 वगैरे आपलं फायनल टार्गेट होतं. जास्त ॲग्रेसिव्ह आलं तर 50,000ची आपण चर्चा केलेली होती. मग उद्यासाठी सुद्धा त्याच लेवल महत्त्वाचे आहेत. आता 49,650 जी लेवल आहे ना तो एक महत्त्वाचा रेजिस्टन्स 600-650 पॉईंटचा झोन असू शकतो. फ्लॅट ओपनिंग नंतर जे लॉजिक निफ्टीसाठी आहे तेच बँक निफ्टीसाठी. इथे सुद्धा स्टॉप लॉस हंटिंग होताना आपण पाहिलेलं आहे. मग प्रत्येक डिपला आपण बाय करू शकतो कुठपर्यंत, तर ती लेवल आहे 48,800. ती लेवल कोणती असणार आहे 48,800. आत्ता 49,000 ब्रेक झाल्याच्या नंतर या 200 पॉईंटसाठी एक पुट घेऊ शकता, परंतु कमीत कमी 49,000पर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. मग तो डबल बॉटम असेल कोणतंही फॉर्मेशन असेल पण बाय ऑन डिप्स. जर 49,000ला बाईंग होतं आहे तर 49, 200, 250 त्यानंतर 500 आणि 650 या 3 टार्गेटसाठी. जर मार्केट फ्लॅट होऊन वरती चालायला लागते ना तर थोडा वेळ वाट पहा. ॲटलिस्ट ही जी लेवल आहे 49,400 याच्यावरती किंवा मार्केट इथे सस्टेन करून ब्रेकआउट होतात. बाईंगची पोझिशन क्रिएट करायचे. जे आत्ता सांगितलेलं टार्गेट आहे 600-650 हे टार्गेट असेल. त्यानंतर 50,000 ही जी राऊंड फिगर आहे किंवा सायकोलॉजिकल लेवल ज्याला आपण म्हणतो ती आहे. पण खरं टार्गेट जे आहे ते 49,950च्या आसपास आणि याच्यावरती मग 50,100 ते 50,300च्या लेवल आपल्याला पाहायला म्हणजे नवीन हाय याच्यामध्ये बनताना पाहायला मिळू शकतो. परंतु आता 650ला काय कशा पद्धतीने बिहेव करते बँक निफ्टी हे पाहणं गरजेचं असेल. आणि बऱ्याचशा स्टॉकमध्ये म्हणजे HDFCमध्येही यात चांगली मुवमेंट पाहायला मिळाली, SBIमध्येही चांगली, ॲक्सिस बँक खास करून चांगली मुवमेंट आहे. जर त्याला कोटक बँकची आणि इतर बँकची जर साथ भेटली तर आपल्याला 50,000 उद्या किंवा परवा एक्सपायरीच्या दिवसापर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. डाऊन साईड जोपर्यंत 48,800 ब्रेक होत नाही तोपर्यंत ॲग्रेसिव्ह सेलिंग करायचं नाही हे लक्षात घ्यायचं. म्हणजे एखाद्या दिवशी काय होऊ शकतं, ही कॅन्डल बनली आहे
बँक निफ्टीची ग्रीन आहे, निफ्टीची रेड आहे. अजून एखादी कॅन्डल बनू द्यात रेड, आणि मग ज्यावेळेस आपल्याला शॉर्ट साईडचा सिग्नल मिळेल त्यावेळेस आपण शॉर्ट साईडचे ट्रेड प्लॅन करूयात. तोपर्यंत एका दिवसाचा ट्रेड गेला डाऊन साईडचा म्हणून काही फरक पडत नाही, परंतु मिस होतो म्हणजे फोमो ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारे मध्ये एंट्री करायची नाही आहे. आता दुसरा जो इंडेक्स आहे ज्याची उद्या एक्सपायरी आहे ते आहे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस. तर इथे सुद्धा इंटरेस्टिंग झालं आहे. जे काही दिवसभर होल्ड केलेलं होतं ना ते सगळे असेल, आणि हा जो काही गॅप बनला होता तो सुद्धा आज फिल होताना पाहायला मिळालेला आहे. मग उद्यासाठीची डाऊन साईडचं फक्त लेवल सांगून ठेवतात इथे कसं प्लॅन करायचं ते निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तसंच जोपर्यंत 21,865 ही लेवल सस्टेन होती आहे तोपर्यंत शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. याच्या खाली सुद्धा 200 ते 300 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे अगदी 680, 640 किंवा 560पर्यंतच्या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात जर मार्केट याच्या खाली निघते तर. मध्ये 760 आहे, परंतु या लेवल 3-4 लेवल निघतात आणि फिन निफ्टीमध्ये एक्सपायरीला चांगली मुवमेंट येते. अपसाईड कुठे आहे तर जोपर्यंत 22,020 ही जी लेवल आहे 22,020, 22,040 ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण ऑल साईडचे ट्रेड प्लॅन करणार नाही. आणि त्यानंतर जे टार्गेट आहे ते 22,120 आणि मग त्याच्यावरती ब्लू स्काय झोन आहे ते 22,250पर्यंत सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ शकतं. हे जे प्रॉफिट बुकिंग आहे किंवा मार्केट डाऊन साईडला जाण्याचे सिग्नल आहे हे आपल्याला उद्याच्या कॅन्डलनंतरच समजणार आहे. त्याच्यामुळे याच्यावरती रिॲक्ट करताना आत्ता सध्याला आपला जो ट्रेंड आहे तोच फॉलो करायचा आहे. जर तो ब्रेक झाला, अशा पद्धतीने मार्केट खाली जाते आणि क्लोजिंग देत आहे, तर मग आपण परवा दिवशीपासून पुढचा विचार करणार आहोत. आता सध्याला पुढचे ट्रेड अवॉइड केले तरी चालतील किंवा कमी क्वांटिटीने आपल्याला प्लॅन करायचा आहे. जर तुम्हाला कालच्या ॲनालिसिसचा जर काही फायदा झाला असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही नक्की कोणते ट्रेड प्लॅन केले, निफ्टीचे केले, बँक निफ्टीचे केले की मिड कॅप निफ्टीचे केले, मिड कॅप निफ्टीचे केले. आणि ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून. आजच्यासाठी एकच धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.